नमस्कार, मी समृद्धी। आज आपण घरच्या घरी रवा केक बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला ओव्हनची काहीही गरज नाही। आपण कढईत किंवा टोपात हा केक बनवणार आहोत। अगदी घरच्या घरी जसा बाहेर मिळतो ना तसाच केक, मऊ लुसलुशीत, एकदम छान आणि मुलांना आणि मोठ्यांना देखील खूप आवडेल असा केक आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। त्यासाठी काही साहित्य लागणार आहे। इथे मी बारीक रवा घेतला आहे। रवा आपल्याला 2 वाटी घ्यायचा आहे। बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स, 1 वाटी साखर, 1 वाटी दही। दही इथे आपल्याला आंबट नाही घ्यायचं आहे, ताजं दही घ्यायचं आहे। थोडे ड्रायफ्रूट, काजू, बदाम जे काही तुमच्याकडे असतील ते तुम्ही घेऊ शकता। आणि दूध आपल्याला लागेल तेवढंच घ्यायचं आहे, ते मी पुढे सांगेनच। आणि लागेल तेवढे तूप आणि बेकिंग सोडा। आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे। घरच्या घरी आपण हा केक बनवून तयार करू शकतो। त्यासाठी आता आपल्याला तूप, साखर आणि दही यांचं मिश्रण मिक्स करायचं आहे, पण त्याआधी आपण डब्याला ग्रीस करून घेऊयात। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर त्याने पण तुम्ही ग्रीस करू शकता। आता माझ्याकडे बटर पेपर नाहीये आणि नसेल तरी पण आपण ही ट्रिक वापरू शकतो। तूप लावायचं आणि त्याच्यावरती थोडा मैदा भुरभुरायचा। असं केल्याने सुद्धा केक अलगद उचलून छान भाजून येतो। आता मी यावरती थोडा मैदा घालते आणि व्यवस्थित आपण त्याला कोट करून घ्यायचं। हा केक खूप छान लागतो। अगदी जेमतेम 1 तासात बनवून तयार होतो आणि मुलांना काहीतरी बाहेरचं देण्यापेक्षा हा उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं। केक साठी आपल्याला इथे वेट इन्ग्रेडियंट तयार करायचे आहेत। त्यासाठी 2 वाटी रव्याच्या प्रमाणात मी केक तयार करत आहे। तर त्यासाठी 1 वाटी साखर, 1 वाटी दही आणि 2-3 चमचे तूप, म्हणजेच पाव वाटी तूप असं प्रमाण आहे। तर आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे सगळं फेटून घ्यायचं आहे। दही आपल्याला फ्रेश पाहिजे आहे, म्हणजेच आंबट दही लावलं तर केक सुद्धा आंबट होतो, म्हणून आपण ताजं आणि फ्रेश दही घ्यायचं आहे। आता हे तिन्ही पदार्थ आपल्याला फेटून घ्यायचे आहेत। साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे असं आपण याला फेटून घ्यायचं आहे। आता मी याला व्यवस्थित फेटून घेते आहे। आता मी पूर्ण साखर विरघळेपर्यंत फेटून घेतला आहे। आता यात व्हॅनिला इसेन्सचे 2-3 ड्रॉप टाकायचे आहेत। व्हॅनिला इसेन्स घातल्यामुळे अगदी बाहेर मिळतो ना केक, त्याची चव कशी लागते तशीच चव या केकला सुद्धा लागेल, म्हणून आपल्याला व्हॅनिला इसेन्स इथे 2-3 ड्रॉप टाकायचे आहेत। एकदम छान असा वास येतो, त्यामुळे व्हॅनिला इसेन्स घालायचं। आता मी 2 वाटी या प्रमाणात रवा घेणार आहे। रवा एकदम आपल्याला 0 साईजचा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून वापरू शकता। आता मी इथे 2 वाटीचं प्रमाण घेणार आहे। आता आपल्याला तूप, दही, साखर यामध्ये रवा जेवढा आपण रव्यामध्ये हे जेवढे जिन्नस शोषून घेतील तेवढा आपल्याला फेटून घ्यायचं आहे। नंतर आपण दूध यात कितपत लागणार आहे त्या हिशोबाने आपण दूध घालणार आहोत। आधी इथे दूध घातलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं, त्यामुळे तूप, दही आणि साखर रवा किती शोषून घेईल त्याच्यावरती आहे। आता आपण हे पूर्ण फेटून घेतल्यानंतर त्यात आपण लागेल तेवढंच दूध घालायचं आहे, कारण जर आपण आधी दूध घातलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं, त्यासाठी नंतर दूध घालायचं आहे। आता मी इथे थोडं दूध घालणार आहे, थोडं दूध बाकी ठेवलं आहे। आता याला आपण रवा थोडा फुगेपर्यंत आपण याला बाजूला ठेवणार आहोत। मला थोडं हे मिश्रण घट्ट वाटतंय, त्यामुळे त्यात अजून थोडं दूध घालणार आहोत आणि दूध घालून पुन्हा एकदा एकत्र करून मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। जेमतेम आपल्याला 10-15 मिनिटं हा बाजूला ठेवून द्यायचा आहे, कारण तोपर्यंत रवा फुगून येईल आणि मस्त दूध शोषून घेईल। आता इथे मी गॅसवरती टोप ठेवला आहे, कारण आपण टोपात केक बनवणार आहोत। त्यासाठी माझ्याकडे हे मोठं मीठ आहे। मी जेव्हा पण कधी पण केक तयार करते तेव्हा हे मीठ मी वापरते।
जेव्हा कधी पण माझ्या घरी केक तयार होतो तेव्हा ह्या मीठाचा वापर होतो आणि मी जेव्हा हे मीठ जेव्हा वापरते तेव्हा ते थंड करून परत एकदा पुन्हा पिशवीत बांधून तसंच ठेवते। आता ह्याच मीठाचा मी वापर करून केक तयार करणार आहे। तर जाड पातेलं घ्यायचं आहे, त्याचा तळ जाड असला पाहिजे। आता त्यात मीठ घालायचं आहे आणि अशी एक रिंग ठेवायची ज्याच्यावरती आपला डबा केकचा डबा व्यवस्थित बसला जाईल आणि त्याच्यावरती व्यवस्थित असं झाकण लागेल, हवा बाहेर जाणार नाही याची काळजी घेऊन आपण झाकण लावायचं आहे। आता इथे आपल्याला जे लागेल ते ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत। मी थोडे अक्रोड आणि थोडे बदाम घेतले आहेत। तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता। तुमच्याकडे जर टुटी फ्रुटी असेल तर ते पण तुम्ही घालू शकता। आता इथे 10 मिनिटं झाली आहेत। आपण बॅटर बाजूला ठेवले होते, तोपर्यंत मी टोप गरम करायला ठेवला होता। टोप गरम करायला ठेवून सुद्धा 10 मिनिटं झाली आहेत। आता या बॅटरने पूर्ण सगळे ओले जिन्नस शोषून घेतले आहेत। आता यात मला ड्रायफ्रूट घालायचे आहेत। तर ड्रायफ्रूट घालताना आपण काय करतो, असेच टाकतो। तर असेच टाकल्यानंतर काय होतं, ड्रायफ्रूट एकतरी तळाला जातात किंवा वरती येतात। मध्ये ते ड्रायफ्रूट आपल्याला लागत नाही। जेव्हा आपण केक खातो ना तेव्हा मध्ये ड्रायफ्रूट लागतात, तसे आपल्याला लागत नाहीत। त्यासाठी आपण यात थोडा मैदा किंवा कॉर्न फ्लोअर घालायचं आणि पूर्ण त्याला कोट करून घ्यायचं आणि आता घालायचे। आता घातलं तर असं केल्यानंतर काय होतं, आपण जेव्हा केक खातो तेव्हा आपल्या दाताच्या खाली ड्रायफ्रूटचे चंक्स लागतात, म्हणून आपण थोडा मैदा किंवा कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करून त्यात घालायचं। आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग पावडर मी 1 चमचा घालते आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालते आहे। आता ही प्रोसेस फास्ट करायची आहे, कारण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर त्यात एअर पकडतात, त्याच्यामुळे आपल्याला पटापट ही प्रोसेस करायची आहे। आता मी इथे बेकिंग पावडर आणि सोडा घातला आहे। जर तुम्ही इनो घातलात तर तेव्हा तुम्हाला फास्ट प्रोसेस करावी लागेल। तुम्ही इथे इनो पण वापरू शकता। आता आपण ग्रीस केलेल्या डब्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि डबा असा टॅप टॅप करून घ्यायचा। मध्ये कुठेही एअर बबल असतील तर ते निघून जातील। आता वरतून आपल्याला परत ड्रायफ्रूट घालायचे आहेत। आता मी हे टोपात डबा ठेवून देणार आहे। आता मी हा टोपात डबा ठेवून देणार आहे आणि हवा जाणार नाही असं मी वरती पातेलं ठेवलं आहे, कारण जर यातून जर हवा गेली तर। आणि 45 मिनिटासाठी मी हा टोप ठेवला होता। 45 मिनिटं झाल्यानंतर मी इथे टूथपिक घालून बघत आहे। टूथपिक एकदम क्लीन येते आहे, कारण टूथपिक घातल्यानंतर त्याला काहीही एक कण सुद्धा लागला नाही, याचा अर्थ केक अगदी व्यवस्थित बेक झाला आहे। 45 मिनिटं व्यवस्थित 45 मिनिटं ठेवायची आहेत, एकदम कमी गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती। असं ठेवल्याने केक एकदम व्यवस्थित भाजून तयार होऊन बेक होऊन येतो। आता याला आपल्याला लगेचच काढायचं नाही, याच्यावरती कॉटनचा स्वच्छ रुमाल झाकून व्यवस्थित थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे। आता मी 1-2-3 तासानंतर आपण हा केक पाहूयात। तर असा डबा आपण उलटी करून एका प्लेटवरती बघायचा, तर केक एकदम छान असा सुंदर बेक होऊन तयार होऊन आला आहे। जसा आपण ओव्हनमध्ये बेक करतो तसाच, फरक फक्त एवढाच की ओव्हनमध्ये लवकर तयार होतो आणि कढईमध्ये किंवा टोपामध्ये 1 तास किंवा मिनिमम 45 मिनिटं असं लागतात। आता केक इतका सुंदर आणि मऊ असा तयार झाला आहे, अगदी मैद्याचा दिसतो ना तसाच। तुम्ही इथे बघू शकता काय सुंदर जाळी तयार झाली आहे त्याची। खूप मस्त असा केक तयार झाला आहे। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा केक तयार झाला आहे। तुम्ही हा केक जेमतेम 2-3 दिवस किंवा जास्तीत जास्त 4-5 दिवस हा केक टिकतो। तुम्ही जर आधी बनवून ठेवलात आणि मुलांना सकाळी डब्यामध्ये दिलात तरी सुद्धा उत्तम आहे। चहा सोबत सुद्धा हा केक खूप छान लागतो। आता मी याचे स्लाइसेस करून घेते, कारण आपण डब्यात जर स्टोअर करून ठेवलं तर आरामात 4-5 दिवस टिकतो। आता मी याला व्यवस्थित कापून घेते। काय सुंदर असा केक तयार झाला आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर हंगस किचन या चॅनलला सबस्क्राइब करा
आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून मी नवीन नवीन रेसिपी अपलोड करत जाईन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। रेसिपी नवीन येईपर्यंत माझ्या आधीच्या रेसिपी बघायला विसरू नका आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। जर काही यात चुकलं असेल तर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।